विद्यार्थी मित्रांनो, या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा मी तुमचं महाविद्यालयाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं स्वागत करतो आणि आजच्या आपल्या या MMPच्या लेक्चरला सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण कोरोनाच्या संदर्भात काळजी घेत असालच. मी वारंवार आपल्याला एवढ्याचसाठी आठवण करून देतोय की हा कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणावरती वाढतो आहे आणि कळत नकळतपणे आपल्याकडून थोडासा हलगर्जीपणा होतोय आणि त्यामुळं कोरोनाची लागण होण्याची शक्यता या निमित्तानं होते. आणि या आठवड्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं डेंग्यू, मलेरिया किंवा सर्दी, पडसे आणि ताप वगैरे असे सुद्धा काही शक्यता निर्माण होत आहेत. तर या संदर्भात सुद्धा आपण काळजी घ्याल. आपलं आरोग्य ठीक तर सर्व उत्तम हे लक्षात ठेवा. आपण पाठीमागच्या तासाला जे आत्तापर्यंतचे आपले MAPचे लेक्चर झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण हे जे पहिलं युनिट आपण सुरू केलेलं होतं त्याच्यामध्ये आधुनिक व्यवस्थापनमध्ये जे योगदान आहे त्या योगदानाची आपण प्रस्तावना लक्षात घेतलेली आहे की आधुनिक व्यवस्थापन हे या परिस्थितीमध्ये किती महत्त्वाचं आहे आणि बहुराष्ट्रीय कंपन्या असतील किंवा प्रायव्हेट आणि साध्या कंपन्या असतील त्यांनासुद्धा आधुनिक व्यवस्थापनाचा अंगीकार करणं हे खूप खूप आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण आधुनिक व्यवस्थापन संकल्पना जी आहे ही प्राचीन काळापासून ते अगदी 21व्या शतकापर्यंत आपण ती लक्षात घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपण पहिले जे योगदान देणारे आपण या नवीन अभ्यासक्रमामध्ये जे समाविष्ट केलेले आहेत ते विजय गोविंदराजन यांच्या चरित्राच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती बघितली. त्यांचा एक व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. त्यानंतर त्यांची पहिली कन्सेप्ट जी आहे 3 बॉक्स सोल्युशन ही सुद्धा आपण पाठीमागच्या तासांना अभ्यासली आहे. त्याची प्रस्तावना, त्याचा उदय, त्याची संकल्पना आणि ते 3 बॉक्स जे आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण चर्चा केलेली आहे. आज आपण रिव्हर्स इनोव्हेशन ही त्यांची दुसरी जी कन्सेप्ट आहे त्या दुसऱ्या कन्सेप्टकडे आपण जातोय. रिव्हर्स इनोव्हेशन ही जी कन्सेप्ट आहे आपल्याला माहिती झालेलंच आहे, कारण वारंवार मी सिलेबस तुम्हाला विश्लेषण करून सांगत असताना किंवा तुम्ही लिहित असताना सुद्धा ही रिव्हर्स इनोव्हेशन ही जी संकल्पना आहे ही सर्वप्रथम विजय गोविंदराजन यांनी मांडलेली आहे. आणि त्या संदर्भात आपल्याला सांगितलं गेलेलं आहे पाठीमागच्या तासाला की ज्या वेळेला विजय गोविंदराजन यांनी 2 वर्ष रजा घेऊन म्हणजे ज्या ठिकाणी ते प्रोफेसर म्हणून काम करत होते त्या ठिकाणी त्यांनी 2 वर्षाची रजा घेतली. ट्रक स्कूल म्हणून जे आहे त्यामध्ये त्यांनी रजा घेऊन ते जनरल इलेक्ट्रिक कंपनीमध्ये एक मुख्य नाविन्यपूर्ण सल्लागार म्हणून काम करू लागले. पण त्यापूर्वी प्रथम 2000मध्येच ही संकल्पना मांडली गेलेली होती असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर 2005मध्ये जॉन हेमल तिसरा आणि जॉन सिली ब्राऊन यांनी सुद्धा या रिव्हर्स इनोव्हेशन या नावाने नाही परंतु या इनोव्हेशनच्या संदर्भात आणि या अर्थाने थोडीशी संकल्पना मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर 2009मध्ये हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमध्ये रिव्हर्स इनोव्हेशन संदर्भात आपल्या विजय गोविंदराजन यांचा लेख प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ही जी रिव्हर्स इनोव्हेशन ही संकल्पना आहे ही जगभर पसरू लागली. त्यानंतर त्याने ज्यावेळेला रजा घेऊन भारतामध्ये जनरल इलेक्ट्रिक कंपनीचा संदर्भात जे हेल्थ केअर विभाग आहे त्या विभागामध्ये अभ्यास करण्यासाठी त्या जनरल इलेक्ट्रिक कंपनीचे जे जेफ इम्लेट जे आहेत ते त्याने विजय गोविंदराजन यांना भारतामध्ये पाठवलं आणि या ठिकाणी भारतामध्ये त्या हेल्थ केअर डिपार्टमेंटमध्ये जनरल इलेक्ट्रिक कंपनीच्या विजय गोविंदराजन हे काम करत असतानाच त्यांना रिव्हर्स इनोव्हेशन ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट त्यांना आठवली. त्याने जसं 3 बॉक्स सोल्युशन ही ब्रह्मा विष्णू महेश किंवा ब्रह्मा विष्णू शिव
महेश म्हणजे शिव, आणि या 3 देवतांच्या आधारे त्यांना 3 बॉक्स जसे लक्षात आले, तशी ही इनोव्हेशन ही कन्सेप्टसुद्धा त्यांना कशी लक्षात आली आपण ह्या पुढच्या टप्प्यामध्ये लक्षात घेणार आहोत. तर 2012मध्ये त्यांनी रिव्हर्स इनोव्हेशन नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलं, आणि खऱ्या अर्थानं ही रिव्हर्स इनोव्हेशन जी काही कन्सेप्ट आहे ती जगभर पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. तर प्रस्तावनेमध्ये आपण एवढं लक्षात घेतोय की सुरुवातीला 2000मध्ये ही कन्सेप्ट सादर केली गेली. 2005मध्ये हे जॉन हेमल तिसरा आणि जॉन सी ब्राउन यांनी सुद्धा या संदर्भात सुतोवाच केलेलं होतं. त्यानंतर 2009मध्ये हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमध्ये या संदर्भात लेख प्रसिद्ध झाला. पण त्यानंतरच्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये, त्यामध्ये 2 वर्ष विजय गोविंदराजन यांनी रजा घेऊन भारतामध्ये आले, आणि हे रिव्हर्स इनोव्हेशन जी कन्सेप्ट आहे ही विस्तृतरित्या त्या ठिकाणी पुस्तक रूपामध्ये 2012ला मांडली, आणि त्यानंतर ही संकल्पना मोठ्या प्रमाणामध्ये उदयास आलेली आपल्याला दिसून येते. ही संकल्पना काय आहे आणि मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ही कशी उदयास आली त्या संदर्भात या ठिकाणी थोडीशी माहिती दिलेली आहे. तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला ही दिसत असेल. कारण 2 गोष्टी याच्यामधल्या खूप महत्त्वाच्या आहेत. डॉक्टर माशेलकर आपल्याला माहिती आहे, डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी या संदर्भात थोडंसं सुतोवाच केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. किंवा पुढं आपण एक चार्ट बघणार आहोत. चार्टमध्ये सुद्धा डॉक्टर माशेलकरांचा गांधीवादी निर्मितीच्या संदर्भात उल्लेख येतोय, त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहू. तर याच्यामध्ये ते काय म्हणतात, पैशाचे मूल्य म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी, आणि अनेकांचे मूल्य व्हॅल्यू फॉर मेनी, म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी आणि व्हॅल्यू फॉर मेनी याच्यामध्ये फरक आहे. हा काय फरक आहे आणि कशा स्वरूपाचा फरक आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर डॉक्टर माशेल काय म्हणतात, अनेकांचे मूल्य हे अधिक लोकांच्यासाठी कमी. समजून घ्या, शांतपणे लक्षात घ्या. म्हणजे जे माशेलकर सांगतायत की अनेकांचे मूल्य हे अधिक लोकांसाठी कमी, व्हॅल्यू फॉर मनी आणि व्हॅल्यू फॉर मेनी, आणि अनेकांचे मूल्य म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी म्हणजे हे अधिक लोकांसाठी कमी, पण संसाधनाद्वारे जादा निर्मिती करण्याशी संबंधित आहे. म्हणजे अनेकांचे मूल्य हे अधिक लोकांच्यासाठी कमी, संसाधनाद्वारे जादा निर्मिती करण्याशी संबंधित आहे. ज्यावेळेला तुम्ही अनेकांचं मूल्य म्हणजे अनेकांच्यासाठी मूल्य निर्माण करताय, त्यावेळेला मात्र तुम्हाला ते कमी संसाधनाच्या आधारे त्याची जादा निर्मिती करणं आवश्यक आहे. कारण इथं मास किंवा मोठ्या प्रमाणावरती मेनी हा कन्सेप्ट लक्षात घेतलेला आहे. आणि सगळ्यांच्यासाठी ज्या वेळेला आपण आता उदाहरणार्थ लक्षात घ्या, आपली कोरोनावरती वॅक्सिन येणार आहे. आता ही वॅक्सिन जगभरातल्या सगळ्या लोकांच्यासाठी आवश्यक आहे. मग हे अशी ज्या वेळेला आपण वॅक्सिन तयार करू त्यावेळेला जी वापरली जाणारी संसाधनं आहेत ही विद्यार्थी मित्रांनो ही कमी प्रमाणात वापरली गेली पाहिजेत, तरच ती अनेकासाठी आपल्याला, आणि काही 1000, 2000, 1 लाख लोकांच्यासाठी जर ते सगळं संसाधन वापरलं गेलं तर मग बाकीच्या 700 कोटी जी जगभर जनता आहे त्यांच्यासाठी कसं आपण त्याची निर्मिती वॅक्सिनची करू शकतो हे लक्षात घ्या. म्हणजे अनेकासाठी आपल्याला वॅक्सिन सगळ्या जगातल्या सगळ्या लोकांच्यासाठी म्हणजे अनेकासाठी निर्माण करायची आहे. ती निर्माण करत असताना त्याची जर किंमत 1 लाख रुपये ठेवली, त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती साधनं वापरली गेली तर ती अनेकासाठी असणार नाही, ती काही ठराविक हाताच्या बोटावरती मोजण्यासाठीच्या लोकांच्यासाठी असणार आहे. म्हणून हे वाक्य खूप खूप महत्त्वाचं आहे आणि त्यातली डेप्थ, सखोलपणा लक्षात घेणं आवश्यक आहे. बघा, इंग्रजीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे, व्हॅल्यू फॉर मेनी इज अबाउट डुईंग मोर विथ लेस फॉर मोर पीपल. आता ह्या इंग्रजी वाक्यावरून सुद्धा त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण लक्षात येऊ शकतं. व्हॅल्यू फॉर मेनी इज अबाउट डुईंग मोर विथ लेस फॉर मोर पीपल. म्हणजे जादा लोकांच्यासाठी जर तुम्हाला काही निर्माण करायचं असेल तर ते कमी संसाधनामध्ये करायला पाहिजे, त्याची किंमत कमी राहिली पाहिजे, आणि त्याच्यासाठी वापरली जाणारी जी काही कच्चा माल असेल किंवा सगळी यंत्रणा असेल ती सुद्धा ही कमी प्रमाणामध्ये असायला पाहिजे. म्हणजे ही एक जी विचारसरणी आहे ही विचारसरणी विद्यार्थी मित्रांनो काटकसरीची विचारसरणी आहे असं या ठिकाणी म्हणू शकतो. आता एक भलमोठं वाक्य आहे ते आपल्याला लक्षात घेणं आहे, कारण या वाक्यामध्येच रिव्हर्स इनोव्हेशनची कन्सेप्ट दडलेली आहे. याच्यावरून तुम्हाला, या वाक्यावरून तुम्हाला रिव्हर्स इनोव्हेशन म्हणजे काय हे लक्षात येणार आहे. मूलभूतपणे
बहुराष्ट्रीय कंपन्यांनी म्हणजे अमेरिकेसारख्या कंपनी बहुराष्ट्रीय कंपन्या श्रीमंत व विकसित देशात नाविन्यपूर्ण उत्पादने निर्माण केली. साधं सरळ सुटसुटीत वाक्य आहे. जे श्रीमंत देश आहेत त्या किंवा विकसित देश आहेत म्हणजे अमेरिका असेल, रशिया असेल किंवा चीन असेल, चीन आपण त्याच्यामध्ये लक्षात घ्यायला नको, जपान असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, हे विकसित राष्ट्र आहेत, इंग्लंड आहे, हे विकसित राष्ट्र आहेत. सगळं काही जे नाविन्य निर्माण झालं, इनोव्हेशन निर्माण झालं, ती या राष्ट्रामध्ये झाली आणि ती उत्पादने आपल्या भारतासारख्या विकसनशील व गरीब देशामध्ये विकली. हे सरळ आहे, हे सरळ आहे. म्हणजे विकसित देशात अमेरिकेत एखादं उत्पादन झालं आणि ते भारतामध्ये विकलं किंवा गरीब नेपाळ देशामध्ये विकलं किंवा आफ्रिका खंडातल्या कुठल्या टांझानियामध्ये विकलं तर ते स्वाभाविक आहे. मग हे सरळ जे आहे ह्याला सरळ इनोव्हेशन म्हटलंय, म्हणजे याला केवळ इनोव्हेशन म्हटले गेले. परंतु सध्या रिव्हर्स इनोव्हेशनचा काळ आहे. आता हे रिव्हर्स इनोव्हेशनचा काळ म्हणजे काय? रिव्हर्स इनोव्हेशन म्हणजे काय? तर यामध्ये बघा, यामध्ये भारतासारख्या विकसनशील व गरीब देशात नाविन्यपूर्ण उत्पादन घेतली गेली. अगोदर सरळ इनोव्हेशनमध्ये कसं आहे, उत्पादन नाविन्यपूर्ण कुठे घेतली? विकसित देशामध्ये, श्रीमंत देशामध्ये, त्याला इनोव्हेशन म्हटलं आणि ती भारतासारख्या गरीब राष्ट्रामध्ये विकली. आता ह्याच्या उलट आहे, भारतासारख्या विकसनशील व गरीब देशात नाविन्यपूर्ण उत्पादन घेतली गेली व अमेरिकेसारख्या श्रीमंत व विकसित देशात विकली. सरळ इनोव्हेशनमध्ये भारतात विकली आणि उलट इनोव्हेशनमध्ये, रिव्हर्स इनोव्हेशनमध्ये भारतात तयार केली, भारतासारख्या देशामध्ये, गरीब राज्यात आणि श्रीमंत देशात विकली. याला रिव्हर्स इनोव्हेशन म्हटलंय. विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे नवकल्पना जी आहे ही उलट दिशेने गेली, वाहिली. लक्षात आलं का? विकसित कडून विकसनशीलकडे नाही, ते इनोव्हेशन झालं. आणि रिव्हर्स इनोव्हेशन म्हणजे विकसनशील देशाकडून विकसित देशाकडं, हा प्रवाह, उलटा प्रवाह झाला. लक्षात आलं का? गोविंदराजन यांच्या मते काय, रिव्हर्स इनोव्हेशन ही संकल्पना सर्व क्षेत्रांना लागू होती. उत्पादन असेल, उच्च तंत्रज्ञान असेल, वाहतूक असेल, आरोग्य सेवा असेल, शिक्षण असेल, ऊर्जा असेल, इत्यादी क्षेत्रात मोठी संधी असल्याचे गोविंदराजन यांचे म्हणणे आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला थोडंसं काही आपल्याला व्हिडिओ या ठिकाणी आपण पाहतोय, ते व्हिडिओ आपण याच्यामधून तुम्हाला आणखी जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट तुम्हाला लक्षात येईल. There's really no way to take a product created for, say, the American mass market, make a few changes, and make it work for the Indian mass market. But that hasn't stopped multinationals from trying. That's the model global companies have followed for decades. To appeal to customers in emerging markets, they water down products designed for developed markets. However, a better way is for global companies to develop brand new, cost-effective products inside the countries where they'll actually be used. For example, General Electric developed several medical devices in emerging markets that were a little simpler and a lot less expensive. In China, they developed a compact, portable ultrasound machine from scratch. It cost just $15,000, compared with over $100,000 for their high-end model. Although it didn't have all the bells and whistles, it was a hit in China's rural clinics. That's when GE realized that American doctors could use it too, not to compete with the more expensive product, but for new uses, in situations where portability was important or space was tight. This is what Vijay Govindarajan and Chris Trimble call reverse innovation. Not only does it result in products that address market needs in emerging economies, it also creates new sales opportunities in developed ones. Reverse innovation can be tough to pull off, but there are two reasons to try. First, because emerging markets have larger populations and lower per capita GDPs, they're especially sensitive to many of the forces affecting competition in global markets today. Products built for emerging markets are more likely to be well suited to issues that ultimately affect every market. Second, as emerging market companies grow, they'll be looking to export their own products, often at much lower prices, which incumbent firms will find tough to beat.
Practicing reverse innovation today will help protect incumbent firms from being disrupted by low-cost competitors tomorrow. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरून तुम्हाला थोडीशी रिव्हर्स इनोव्हेशनची कन्सेप्ट लक्षात आली असेल. त्यानंतर आपण ही जी कन्सेप्ट आहे ही वेगवेगळ्या शोध प्रकारामध्ये जी लक्षात घेतली जाते आणि त्याची परिभाषा जी केली जाते आणि ते संशोधन कोणी मांडलं याचाही उल्लेख या चार्टमध्ये तुम्हाला दिसून येतो. पहिली जी आहे ती विघटनकारी नवनिर्मिती, त्याला डिस्क्रिप्टिव्ह इनोव्हेशन असं म्हटलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं तर जुने तंत्रज्ञान बदलण्याची प्रक्रिया बदलत्या तंत्रज्ञानासह नवीन प्रक्रिया मार्गाचा विकास केला जातो. म्हणजे जुनी जी आपली तंत्रज्ञानाची प्रक्रिया आहे ती बदलून नवीन आणि बदलत्या तंत्रज्ञानासह नवीन प्रक्रिया या ठिकाणी विकसित करण्याचा मार्ग शोधला जातो. हे क्रिस्टेनसेन आणि हार्ट यांनी विद्यार्थी मित्रांनो हे सांगितलेलं आहे. आता या डिस्क्रिप्टिव्ह जी इनोव्हेशन आहे ते इनोव्हेशन या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकतो. हे डिस्क्रिप्टिव्ह इनोव्हेशन आहे. Very low performance, but their performance steadily improves. So, in the early days of a disruptive technology, the new innovation is considered to be not good enough by most of the market, but it seems perfectly acceptable to those customers that never really ask for more. This small group of customers might be attracted by the fact that this barely good enough technology is less expensive or offers them a bit of new functionality that the old technology simply didn't provide. The problems often begin for industry incumbents when they are first assessing a potentially disruptive innovation entering their sector. The company's biggest customers are telling it at that point that the new technology simply doesn't meet their needs. So, they apply the usual business logic and very rationally conclude that they should stick with the technology that they already have. But here's the thing. The new technology that started out as low quality still gets adopted in an undemanding corner of the market and steadily improves until it is good enough to meet the performance expectations of even the most demanding customers. By this time, however, it's usually too late for the incumbent to do much about it because they fail to develop the required capabilities and linkages to leverage the new technology. Christensen frequently uses the advent of the word processor as an example. Many people who used them in the 1980s probably remember being frustrated by the fact that the computer sometimes struggled to keep up with your fingers as you were typing. Demanding customers like professional secretaries would have been horrified by the new technology, and a typewriter company would have rationally listened to these customers and decided that they should continue to stay focused on improving typewriters. Despite their imperfect performance, however, these early word processors had tremendous appeal for one group of customers, people who didn't type very well and who loved being able to easily fix their mistakes. This group was willing to forgive the lack of speed in exchange for this new functionality. But as computers got better and faster, word processors steadily improved until even the fastest, most demanding typists were satisfied with the new technology. Now think about technologies that are unfolding their disruptive potential right now, like 3D printing. At the moment, 3D printers for home use produce relatively low-resolution, fused, deposition modeled plastic compound artifacts. But give it a few years and think about the number of objects you would love to print. Lost a rook in a chess game? Forgot a present? It's 10 p.m. and the shops are closed? When affordable 3D printing can service more sophisticated ends of the market, retail, manufacturing, and logistics won't be the same anymore. One of the interesting things about disruptive innovations is that they tend to have almost nothing to do with how radical the new technology is. Instead, what makes a technology disruptive is the fact that it isn't sustaining, which basically means that it isn't based on the same markets and value networks as what's already available. In that regard, the emergence of disruptive innovations is really almost as much of a management phenomenon as it is about the technology in and of itself.
Disruptive innovations get a lot of attention in the business press because of the seismic shifts that they can deliver in industries. In this way, disruptive innovations are sometimes a force for renewal in the marketplace. And while they are responsible for failures of large companies, every one of these fatalities in the business world tends to be a new entrepreneur's success story. हे विघटनकारी नवनिर्मिती आहे या संदर्भात क्रिस्टेनसेन जे आहे त्यांनी मांडलेला जो काही तुम्ही व्हिडिओ आता पाहिला. त्यानंतर खर्च नवनिर्मिती आहे. याच्यामध्ये झॉग आणि विल्यमसन यांनी विकसनशील अर्थव्यवस्थेतील खर्च फायद्याचा वापर करून खूपच कमी किमतीत नवनिर्मिती या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण आत्ताच लक्षात घेतलं की रिव्हर्स इनोव्हेशन जे आहे हे गरीब किंवा विकसनशील राष्ट्राकडून किंवा अर्थव्यवस्था म्हणा काही म्हणा त्याला उदयोन्मुख बाजारपेठ असंही म्हटलेलं आहे. काही ठिकाणी त्या उदयोन्मुख बाजारपेठेचाही उल्लेख येईल. तर याच्यामध्ये कमी खर्चामध्ये काही उदाहरणंही आपण पुढे बघणार आहोत की कमी खर्चामध्ये भारतामध्ये किंवा गरीब राष्ट्रामध्ये ते निर्माण केलं आणि त्याचा वापर अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, जपान या देशांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर या ठिकाणी कॉस्ट इफेक्टिव्ह हे इनोव्हेशन आहे. त्यानंतर रिव्हर्स इनोव्हेशन ज्याचा आपण अभ्यास करतोयच. याच्यामध्ये विकसनशील आणि उदयोन्मुख जी अर्थव्यवस्था आहे त्यामध्ये नवीन कल्पनांचा विकास व नंतर विकसित बाजारपेठेत निर्यात विपणन किंवा वितरण हे गोविंदराजन, ट्रिम्बल, इमलेट, राममूर्ती वगैरे जे आहे. राममूर्तीने त्याच्यावरती नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी सविस्तर विश्लेषण केलेलं आपल्याला आढळतं. त्यानंतर गांधीवादी नवनिर्मिती आहे. मगाशी मी म्हटलं होतं की तुम्हाला डॉक्टर माशेलकरांचे आपण व्हॅल्यू फॉर मनी आणि व्हॅल्यू फॉर मेनी हे आपल्या लक्षात आलं असेल तर ते सांगण्याचा ज्या आधारे प्रयत्न केला आणि आजही आपण ज्याचा उल्लेख करतो आत्मनिर्भर भारत या दृष्टिकोनातून गांधीवादी नवनिर्मिती जी आहे हे सी के प्रल्हाद आणि डॉक्टर माशेलकर यांनी या भारतीय दोन व्यक्तींनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये परवडणाऱ्या म्हणजे भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की बिलो पॉवर्टी लाईन किंवा जवळजवळ 70 ते 75% लोक हे अतिशय कमी उत्पन्न गटातील आहेत किंवा 2 वेळचं अन्नसुद्धा यातील काही लोकांना मिळत नाही. 29% लोकसंख्या अशी आहे की त्यांना 1 वेळचं सुद्धा अन्न पुरेसं मिळत नाही. अशी अवस्था भारतामध्ये आहे. तर हे यांना परवडणाऱ्या वस्तू आणि सेवा आणि शाश्वत विकास सस्टेनेबल जे डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो शाश्वत विकासाद्वारे भारतीय बाजारपेठीसाठी नवनिर्मिती. आपण आपल्या देशाची लोकसंख्या ही जगाच्या लोकसंख्येच्या किती पर्सेंटेज आपल्याला माहिती आहे. 600 कोटीपैकी 135 कोटी आम्ही आहोत. त्यामुळं भारताच्या अर्थव्यवस्थेत भारताच्या बाजारपेठेसाठी परवडणाऱ्या आणि टिकाऊ शाश्वत स्वरूपाच्या विकासाद्वारे तुम्ही वस्तू आणि सेवा निर्माण करायला हव्यात असं सी के प्रल्हाद आणि डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी या नवनिर्मिती संदर्भात मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठी जी नवनिर्मिती आहे ती जुगाड आपण म्हणतो काहीतरी जुगाड करून हे सुरू केलं ते बंद पडलं होतं जुगाड केलं आता नवीन कुठं आणायचं त्याच्याऐवजी आहे त्याच्यामध्ये जुगाड करून चालू केलं. म्हणजे मात करणाऱ्या मर्यादा आणि निधीचा अभाव आहे. आपल्याकडं मर्यादित स्तोत्र आहेत पण कल्पकता मोठ्या प्रमाणावरती आहे. त्या कल्पक उपाययोजनेच्या आधारावरती नवनिर्मिती आणि ही कशी आहे प्रभावी आहे इफेक्टिव्ह आहे आणि सुधारित आहे. अशा उपाययोजना याच्यामध्ये शोधल्या जातात. हे रडजो प्रभू आणि आहूजा जे आहेत यांनी ही जुगाड नवनिर्मिती आणि जुगाड निर्मिती ही आपल्या शेतकरी असेल किंवा अगदी आमचा उद्योगपती असेल कारखानदार असेल हे मोठ्या प्रमाणावरती जुगाड नवनिर्मिती करत असतात. आपण सुद्धा एखादं काही करत असतो त्यावेळेला आपल्याकडे साधनं नसतात आपल्याकडं काही नाविन्य नसतं म्हणजे काहीतरी विकत आणून ते आहे तसं हे करायचं असं आपण करत नाही. तर आहे जे आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचंच काहीतरी तयार करून त्याचंच जुगाड लावून आपण त्याच्यातून ते काम निभावून नेत असतो. त्यालाच या ठिकाणी जुगाड नवनिर्मिती असं म्हटलेलं आहे. आणि हा जुगाड शब्द जो आहे ना विद्यार्थी मित्रांनो जरी मराठी भाषेचा भारतीय असेल तरी सुद्धा तो देशभर आणि किंबहुना जगभर तो प्रसिद्ध झालेला आहे. त्यानंतर कुटीर नवनिर्मिती जी आहे ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे. म्हणजे या ठिकाणी
जो आपल्याला फायदा जो आहे तो फायदा एक वेगळ्या पद्धतीनं मिळवण्यास अगदी निकृष्ट कामगिरी झाली तरी चालेल, निकृष्ट वस्तू सेवा तयार झाली असली पाहिजे, पण आपल्याला त्यातनं 4 पैसे मिळाल्या पाहिजेत, अशा प्रकारची काही नवनिर्मिती या ठिकाणी केली जाते. उदाहरणार्थ लक्षात घ्यायचं असेल दूध, तर आता दूध आपल्याला माहिती आहे गाई म्हैशीपासून आपल्याला दूध मिळतं, आपण ते विकतो आणि त्याच्यापासून श्रीखंड असेल, आम्रखंड असेल, तर दही असेल, तूप, ताक वगैरे हे सगळं निर्माण करतो. परंतु आता पैसे मिळवण्यासाठी लोकांनी कशाचा शोध लावला, तर केमिकलपासून पांढरं पाणी तयार करणारेचं आणि त्याला दूध म्हणायचं. मग त्याच्यापासून हे सगळं तयार होणार का? नाही होणार. आणि हे निकृष्ट आहे. हा जो शोध लावला हा निकृष्ट आहे. लक्षात आहे का? निकृष्ट नवनिर्मिती आहे. नवनिर्मिती आहे का? आहे, पण ती निकृष्ट आहे आणि ती लोकांच्या आरोग्यास अतिशय घातक आहे. तुम्हाला पैसे मिळतील म्हणजे अशा स्वरूपाचं काहीतरी निर्माण करून तुम्ही लोकांच्या जीवावरती जर जीवाशी खेळत असाल तर तशा प्रकारची नवनिर्मिती आम्हाला अपेक्षित नाही. ती कुटील नवनिर्मिती झाली. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची जी आहे ती चांगली पुरेशी नवनिर्मिती, गुड इनफ इनोव्हेशन. याच्यामध्ये कार्यक्षमतेशी संबंधित नवकल्पना आहे, वैशिष्ट्ये आहेत, काहीतरी अशा प्रकारचं डिझाईन केलं जातं की ग्राहकांच्या गरजा आणि त्या विशेष गरजा पूर्ण केल्या जात आहेत आणि पर्यावरणाला कोणताही धोका पोचला जात नाही. म्हणजे पर्यावरणामध्ये जे आमच्याकडे उपलब्ध साधनं आहेत त्याचा वापर करून आम्ही काहीतरी चांगलं निर्माण करत असेल, चांगलं नवीन निर्माण करत असेल तर दिस इज कॉल्ड गुड इनफ इनोव्हेशन. आणि झेस्की, विडेनमेयर आणि गॅसमन यांनी ही कन्सेप्ट मांडलेली आहे. हीच कन्सेप्ट आपण आणखी वेगळ्या दुसऱ्या चार्टमध्ये सुद्धा लक्षात घेणार आहोत. ही जे पारंपरिक आणि रिव्हर्स इनोव्हेशनचा जो दृष्टिकोन आहे तो पहिला कसा आहे, तो पारंपरिक आहे. याच्यामध्ये काय, विकसित अर्थव्यवस्थेच्या गरजा, विकसित शब्द आहे पहा सगळीकडे, विकसित अर्थव्यवस्थेसाठी संशोधन आणि विकास, आणि विकसित अर्थव्यवस्थेमधून मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी उत्पादनामध्ये बदल. म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर विकसित शब्द आहे. म्हणजे विकसित कोण, अमेरिका, जपान, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड वगैरे, ते त्यांच्या गरजा लक्षात घेत आहेत आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संशोधन विकास करतायत. अमेरिकेतल्या लोकांच्या गरजा पूर्ण करायच्या, जर्मनीतल्या लोकांच्या गरजा पूर्ण करायच्या. 135 कोटीच्या विकसनशील भारतातल्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांचं हे संशोधन नाही, हे इनोव्हेशन नाही. तर त्यांच्या विकसित देशातल्या लोकांच्या, मग भले त्याचे कितीही कॉस्ट असू दे, कितीही खर्च असू दे, ते लोक करायला तयार आहेत. विकसित देश म्हणजे श्रीमंत देश आहेत, त्यांच्याकडे पैशाची कमतरता नाही, संसाधनाची कमतरता नाही, म्हणून ते उत्पादनामध्ये बदल करायला तयार आहेत. पण त्याचा फायदा, बेनिफिट कुणाला होणार आहे, तर त्याचा बेनिफिट फक्त विकसित राष्ट्रांना होणार आहे. हे सरळ इनोव्हेशन झालं. इकडं बाण दाखवलेला दिसतो आपल्याला. आता मात्र उलट जे रिव्हर्स इनोव्हेशन आहे ते विद्यार्थी मित्रांनो, ते रिव्हर्स इनोव्हेशन कसं आहे, तर विकसनशील, इथं बघा विकसनशील 2 तुम्हाला बॉक्समध्ये बघायला मिळेल. विकसनशील अर्थव्यवस्थेची गरज म्हणजे आमच्या भारतातल्या लोकांच्या किंवा गरीब राष्ट्रातल्या लोकांच्या, नेपाळ असेल, बांगलादेश असेल, म्यानमार असेल, या लोकांच्या गरजा आहेत, त्या गरजा लक्षात घ्यायच्या आणि त्या गरजा पूर्ण करणाऱ्या वस्तू आणि सेवा निर्माण करण्यासंदर्भात संशोधन आणि विकास करायचं. या दुसऱ्या बॉक्समध्ये विकसनशील अर्थव्यवस्थेसाठी संशोधन आणि विकास. आता हे आम्हाला फुलफिल झाल्यानंतर मग आम्ही काय करणार, विकसित अर्थव्यवस्थेसाठी नवीन अनुप्रयोग करणार. म्हणजे हे आम्ही तयार केले आमच्यासाठी, तुम्हाला कमी खर्चात ते पाहिजे असेल तर घ्या, आम्ही निर्यात करायला तयार आहोत. विकसित अर्थव्यवस्थेची संभाव्य मोठी बाजारपेठ आम्ही मिळवायला तयार आहोत. आणि ते आम्हाला का मिळणार आहे, तर विकसित राष्ट्रात मोठ्या प्रमाणावरती मोठ्या किमतीत ते तयार होतं. तेच आम्ही अतिशय छोट्या संसाधनामध्ये, कमी संसाधनामध्ये, कमी किमतीमध्ये ते विकसित केलेलं आहे आणि तुमच्या बाजारपेठेत ते आम्ही पाठवतोय. कमी खर्च आणि कमी किंमत असल्यामुळं तुम्ही त्याला मोठ्या प्रमाणावरती मागणी घालणारच आहात. हे रिव्हर्स इनोव्हेशनची कन्सेप्ट याच्यामधून तुम्हाला मला वाटते लक्षात आली असेल. आता ही जी आत्ता जे आपण पाहिलं तेच याच्यामध्ये बघा कशा पद्धतीनं मांडलेलं आहे. थोडासा सिक्वेन्स मात्र या ठिकाणी चेंज झालेला आहे. कुटील नवनिर्मिती आहे, याच्यामध्ये प्रक्रिया, उत्पादन आणि नवीन काही अनुप्रयोग याच्यामध्ये केले जात असतात.
त्यानंतर पुरेसे चांगलेच नाविन्य आहेत त्याच्यामध्ये सुद्धा प्रक्रिया आणि उत्पादन नवनिर्मिती हा भाग त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. गांधीवादी नवनिर्मितीमध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण आणि नवकल्पना हा या ठिकाणी भाग लक्षात घेतला आहे, कारण याच्यामध्ये परवडणारा आणि शाश्वत विकास याच्यामध्ये अपेक्षित मगाशी आपण पाहिलं ते लक्षात येतं आहे. आणि जुगाड नवनिर्मिती जी आहे हे उत्पादन आणि नवनिर्मिती आहे. जुगाड जे आहे ना हे आपण पाहतोय की जुगाड कुणीतरी एखादे चालू केलं आणि ते तसंच रेग्युलाइज झालं आणि सगळे लोक ते वापरायला लागले, ती एक नवकल्पना नवनिर्मितीच झाली. आणि खर्च जी नवनिर्मिती आहे ती प्रकाराने नवनिर्मितीच्या संदर्भात असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे कोणती नवनिर्मिती कोणत्या संदर्भात आहे ते या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे. पण याचा सगळा जो बाण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांना बघायला मिळतोय तो रिव्हर्स इनोव्हेशनकडेच असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि ह्या बाजूला जे बाण दाखवलेलं आहे ते कसं आहे बघा, खर्च नवनिर्मितीमध्ये खाली काय म्हटलंय, काही कमी, म्हणजे आत्ता जे मोठ्या प्रमाणात आहे त्यातलं काही कमी 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 ही खर्च निर्मिती. परत वरती गेल्यानंतर आता गांधीवादी नवनिर्मितीमध्ये कसं आहे, हस्तांतरण आहे, तर त्याला काय म्हणलं, रूपांतर करायचं आहे आणि खर्च पण कमी. रूपांतर करायचं आहे पण खर्च कमी, कारण परवडणाऱ्या लोकांच्यासाठी. त्यानंतर वरती काय आहे, याच्यामध्ये आपल्याला जे नाविन्य निर्माण करायचं आहे कमीसाठी, मग ते कुटील म्हणजे जे जुगार खेळणारे आहेत, काहीतरी विचित्र पद्धतीनं वागणार आहेत, किंवा ज्यांना काहीतरी सिगारेट असेल किंवा असं काहीतरी गांजा असेल, हे वापरणारे फार कमी असतात आणि त्यांना त्याचा इम्पॅक्ट काय होतो याच्याशी देणे घेणं असत नाही. मग त्या कमीसाठी नाविन्य तुम्ही काय करत असाल, सिगारेटमध्ये आता काय सुधारणा करत असेल तर ते काही सगळ्यांच्यासाठी नाही, आणि त्या केल्यामुळे जर त्याचं किंमत वाढत असेल तर त्याची फरक पडण्याची काही गरज असणार नाही. तर खाली काय म्हटलं बघा, उदयोन्मुख बाजारपेठ बरोबर विकसित बाजारपेठ. आता भारतासारखी उदयोन्मुख जी बाजारपेठ आहे ती आता विकसित बाजारपेठे इतकीच बरोबरीची असणार आहे. बरोबर चिन्ह लावलंय पहा, का असणार आहे, तर आता आमच्याकडं रिव्हर्स इनोव्हेशन म्हणजे आमच्याकडे नवनिर्मिती होते आणि श्रीमंत राष्ट्राकडं त्याचे वितरण, व्यापार, बाजारपेठ निर्माण होते, ती मिळवतोय आम्ही, हे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबतोय. आज आपण काय पाहिलं तर रिव्हर्स इनोव्हेशन ही संकल्पना काय आहे, त्यानंतर नवनिर्मितीमध्ये रिव्हर्स इनोव्हेशनच्या या नवनिर्मितीमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची नवनिर्मिती लक्षात घेतली जाते, आणि एक छोटेसे 2 व्हिडिओ तुम्ही या निमित्तानं पाहिलेले आहेत. आजच्या तासाला आपण इथं थांबतोय. तुम्ही माझं हे लेक्चर अतिशय शांतपणे एकाग्रपणे ऐकलं याबद्दल मी तुम्हाला खूप 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 धन्यवाद. नमस्ते.